नेहरूंची सगळी जी जडणघडण आहे ती अशा प्रकारची झाली होती की त्यांच्या घरामध्येच त्यांचे वडील असतील किंवा त्यांचे चुलत भावंड असतील, हे सगळे जी धर्मांधता आहे किंवा जी कर्मठ परंपरा आहे, कर्मकांड आहे, त्याला नाकारत ते पुढे गेले होते. म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष राज्याची चौकट स्वीकारलेली आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाला हजर राहू नये. त्यातून एक चुकीचा संदेश जातो. त्याच्यावरती राजेंद्र प्रसादांचे उत्तर आहे ते अतिशय उद्धटपणाचं आणि म्हणजे त्याच्यातून आपलं लक्षात येतं की नेहरूंना किती प्रकारच्या अडचणी होत्या. के शंकर पिल्लई यांनी एक कार्टून काढलं. काश्मीरच्या प्रश्नाविषयी त्यांचं हे कार्टून होतं आणि त्या कार्टूनमध्ये त्यांनी नेहरूंना चक्क गाढव दाखवलेलं होतं. नॅशनल कमिशन फॉर हर्ट सेंटिमेंट्स, दुखावलेल्या भावनांचा राष्ट्रीय आयोग. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक राष्ट्रीय आयोग आपल्याला करावे लागणार आहेत. ते असं म्हणतात की भांडवलशाही हे काही जणांच्या सत्तेचं प्रतीक आहे आणि लोकशाही हे अधिकांच्या सत्तेचं प्रतीक आहे. किंवा भांडवलशाही आणि लोकशाही एकाच वेळी नांदू शकत नाहीत. हे फार मूलभूत प्रकारची मान्यता तिथे करतात. आणि मग तिथे म्हणजे ही सगळी मान्य एका प्रकारे मार्क्सवादी लेनिनवादी चौकटीत असली तरी सुद्धा धर्म आणि जेव्हा ते मानसिक आणि आध्यात्मिक अशा गोष्टींचा विचार करतायत की त्याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जो काय म्हणतो त्याला व्यसनाधीनता वाढलेली आहे, लोकांमध्ये निराशा आहे, या सगळ्याचं उत्तर काय. तर ते म्हणतात की आर्थिक बाबतीमध्ये याचं उत्तर हे मार्क्स लेनिनवादी चौकट देऊ शकते, पण जो आध्यात्मिक आणि तात्विक सगळा ऱ्हास आहे त्याचं उत्तराने सापडलेलं नाही आहे, ते उत्तर देऊ शकत नाही आहेत. दुसऱ्या बाजूला न्यायमूर्ती रानडेंसारखा माणूस हा सांगतोय की हे बोलतायत ते बरोबर आहे की, आणि एका बाजूला मार्क्स लेनिनवादी चौकटीला भेदत ॲडम स्मिथ आणि रिकार्डोची थेअरी येते, पण ते म्हणतात की भारताचे आर्थिक प्रश्नच मुळात वेगळे आहेत. आणि म्हणून दादाभाई नौरोजींनी ज्या प्रकारची मांडणी केली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो सिद्धांत आहे त्यांचा इकॉनॉमिक ड्रेन थेअरीचा, आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, हा आर्थिक राष्ट्रवाद गांधी जेव्हा दांडीयात्रा करतात त्याच्या मुळाशी आहे की मीठ का उचलत आहेत किंवा आपण स्वदेशी का वापरायचं आहे, त्याचं कारण त्या आर्थिक राष्ट्रवादामध्ये आहे. तसंच या सगळ्या आर्थिक प्रश्नांची जी उकल आहे ते करताना ही चौकट ते वापरतात नेहरू, पण त्यांच्या असं लक्षात येतं की ते कम्युनिस्ट हे या मानसिक, भावनिक, आध्यात्मिक अशा सगळ्या चौकटीमधल्या प्रश्नांना पुरेसं नेमकं उत्तर देत नाहीत. दुसऱ्या बाजूला रशियामध्ये ज्या प्रकारचं सत्तेचं केंद्रीकरण झालं त्यामुळे त्यांची निराशा होत गेली. रशियाविषयीचा त्यांच्या मनात आपल्याला माहिती आहे की ते अगदी स्वातंत्र्यानंतर सुद्धा तुलनेने रशियाशी जवळ होते, तरीसुद्धा रशियाविषयीचं त्यांचं जे पहिलं प्रेम होतं त्यापासून ते बरेच दूर आलेले होते. दुसरं त्यांचं महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे जो सगळा कम्युनिस्ट डिस्कोर्स त्या काळात ते जे पाहत होते की जणू काही सगळं 1917ला सुरू झालं. म्हणजे आज जसं आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की सगळं काही 2014ला सुरू झालं, तसं एक जो पठडीबाज, पोथीनिष्ठ अशा प्रकारचा सगळा जो समुदाय आहे कम्युनिस्टच्या मधला, तो असं म्हणतो की 1917लाच आता ही क्रांती सगळी सुरू झाली आणि इथल्या एकदेशीय म्हणजे राष्ट्रांतर्गत असणाऱ्या परिस्थितीचा विचार न करता तुम्हाला तिथे काय घडतंय, म्हणजे इतर देशांमध्ये काय घडतंय ते इथं लागू करायचं आहे. ते कितपत इथल्या परिस्थितीशी अनुकूल आहे. ते म्हणतात की ते नेहरू म्हणतात की अशा प्रकारचा आरसा तुम्ही आणताय गतकाळातला, जो आपल्या इथं लागू होऊ शकतो की नाही याची तुम्ही चाचपणी करत नाही आहात. आणि म्हणून असं करता करता नेहरू या आर्थिक बाबतीमधल्या कम्युनिस्टांच्या एकूण विचाराशी सहमत असले तरीसुद्धा या इतर अनेक गोष्टींशी डील करताना, धर्माच्या विशेषतः मुद्द्याशी डील करताना त्यांना असं वाटतं की या चौकटीमध्ये विचार करणं पुरेसं नाही. आणि मुळामध्ये नेहरूंची सगळी जी जडणघडण आहे ती अशा प्रकारची झाली होती की त्यांच्या घरामध्येच त्यांचे वडील असतील किंवा त्यांचे चुलत भावंड असतील, हे सगळे जी धर्मांधता आहे किंवा जी कर्मठ परंपरा आहे, कर्मकांड आहे, त्याला नाकारत ते पुढे गेले होते. म्हणजे आपल्या कल्पना आहे की त्यावेळेस असं होतं की परदेश गमन म्हणजे परदेशी जाऊन येणं हा काहीतरी हे पाप आहे आणि मग पापक्षालन केलं पाहिजे, बरोबर ना. अलीकडे बरेच जण पापक्षालनाची गोष्ट करतात. पापक्षालन केलं पाहिजे असं एक धर्मामध्ये म्हणलं गेलेलं आहे. हा पहिला मुद्दा हा मोतीलाल नेहरूंसाठी झालेला होता की आता तुम्ही विलायतीला जाऊन आलेला आहात
तो तुम्ही पापक्षालन करा. त्याला मोतीलाल नेहरूंनी नकार दिला. पंडित नेहरूंनी तर त्याचा बिलकुल विचारही केला नाही, कारण अशा प्रकारची सगळी परंपरा ही त्यांच्या घरामध्येच होती. आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासून याचा अर्थ ते धर्मद्वेष्ट नव्हते. तुम्ही जर डिस्कवरी ऑफ इंडिया पाहिलं तर डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये आपलं असं दिसतं की मगाशी पण उल्लेख केला की भारताच्या मुळाचा वेध घेण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे इथली परंपरा काय आहे, ते गीतेविषयी बोलतायत, वेदांताविषयी बोलतायत, बुद्धामुळे तर ते अतिशय प्रभावित झालेले आहेत. ही सगळी इथली बहुलतेची परंपरा जी आहे ती शोधून या धर्मांधतेवरती काही उत्तर सापडतं का, असा तो सगळा प्रयत्न आहे. आपल्याला कल्पना आहे की सोमनाथ मंदिराचं जीर्णोद्धार होणार होता आणि याच्या वेळेस असंच राजेंद्र प्रसाद म्हणजे त्यावेळेस आपले राष्ट्रपती हे त्या विधीला हजर राहणार होते. त्यांच्या हस्ते ते सगळा सोहळा होणार होता. त्याच्या वेळेस नेहरूंचं लिखित पत्र आहे. नेहरू असं म्हणतात की आपण धर्मनिरपेक्ष राज्याची चौकट स्वीकारलेली आहे, त्याच्यामुळे माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही अशा प्रकारच्या कार्यक्रमाला हजर राहू नये. त्यातून एक चुकीचा संदेश जातो. त्याच्यावरती राजेंद्र प्रसादांचे उत्तर आहे ते अतिशय उद्धटपणाचं आणि म्हणजे त्याच्यातून आपलं लक्षात येतं की नेहरूंना किती प्रकारच्या अडचणी होत्या. त्यांचं जे उत्तर आहे त्यामध्ये ते सांगतायत की मला डिस्क्रिशनरी पॉवर्स आहेत, म्हणजे मराठीमध्ये सांगायचं तर स्वविवेकाधीन अधिकार आहेत. म्हणजे मला नका सांगू, मला काय कळतं. अशा प्रकारची भाषा ते वापरतायत आणि राष्ट्रपती असताना ते अशा प्रकारच्या कार्यक्रमाला हजर राहतात. नेहरू त्याच्यानंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सांगतात की राष्ट्रपती गेले पण आपल्यापैकी कुणीही जाता कामा नये, कुठल्याही लोकप्रतिनिधींना तिथे जाता कामा नये. याचं कारण की राज्यसंस्था ही कोणत्याही प्रकारचा अधिकृत धर्म स्वीकारणार नाही, ही धर्मनिरपेक्षतेची मूलभूत चौकट त्यांनी स्वीकारलेली होती. असं असताना एक लक्षात घ्या, आपल्याकडचं जसं म्हटलं की भारतीय वसाहतवाद विरोधी लढा हा गुणात्मक स्वरूपानं वेगळा आहे, तशीच आपली धर्मनिरपेक्षतेची चौकट सुद्धा वेगळी आहे. म्हणजे पाश्चात्य धर्मनिरपेक्षतेची चौकट जी आहे ती अशी आहे की राज्यसंस्था वेगळी, धर्म वेगळा. राज्यसंस्था आणि धर्म याच्यामध्ये अशी एक काटेकोरशी भिंत आहे. आणि मग राज्यसंस्था त्याचं त्याचं काम करेल, धर्मसंस्था त्याचं त्याचं काम करेल आणि त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये काय झालं तर मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है, अशा प्रकारची ती मांडणी होती युरोपियन पद्धतीची. भारतीय चौकटीमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर ही मांडणी मुळातच वेगळी आहे. उदाहरणार्थ भारतीय संविधानाचं कलम 17 असं सांगतं की अस्पृश्यतेवरती बंदी आहे. आता अस्पृश्यता ही एका धर्माची परंपरा आहे, म्हणजे धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप आहे. कलम 29 आणि 30 हे सांगते की अल्पसंख्याकांकरता विशेष हक्क आहेत. आता मग तुम्ही पुन्हा एकदा त्यांचं लांगुल चालन हा जो आवडता शब्द आहे, पण तिथे सुद्धा अल्पसंख्याकांचे हक्क हे महत्त्वाचे आहेत आणि त्यांना लोकशाहीमध्ये सामावून घेतलं पाहिजे याच्याविषयीची नेहरूंची जाणीव ही अतिशय तीव्र स्वरूपाची होती. अनेकांना हा मुद्दा नीट समजावून म्हणजे त्यांना समजूनच घेता येत नाही. म्हणून मी नेहमी एक आवर्जून उदाहरण सांगतो की बहुमत असणं ही लोकशाहीची महत्त्वाची गोष्ट असते, बहुसंख्य असणं ही लोकशाहीतली महत्त्वाची गोष्ट असते, पण लोकशाही म्हणजे बहुमत नसतं. आम्ही आपल्या एखाद्या पुस्तकामध्ये पण एक हा प्रसंग सांगितलेला आहे. अशी कल्पना करा की एका ट्रेनच्या डब्यातून 4 जण प्रवास करतायत आणि प्रसाद सर एकाला सिगारेट ओढायची, तो चेन स्मोकर आहे. दुसरा जो आहे तो अधूनमधून सिगारेट ओढतो. तिसरा जो आहे तो सिगारेट ओढत नाही, पण त्याला कोणी ओढली तरी काही हरकत नाही. आणि चौथा जो आहे त्याला दम्याचा त्रास आहे. आता प्रश्न आपण असा उपस्थित केला की या पहिल्या माणसानं जो चेन स्मोकर आहे त्यानं सिगारेट ओढावे की ओढू नये, हा या ना. 75% बहुमतांनी सिगारेट ओढण्याचा निर्णय झालेला आहे. आमच्यासोबत बहुमत आहे. हा लोकशाहीपूर्ण निर्णय आहे. पण या तुमच्या लोकशाहीपूर्ण निर्णयानं त्यानं सिगारेट ओढली आणि दमा असलेल्या माणसाचा जर जीव गेला तर हा निर्णय लोकशाहीपूर्ण असू शकतो का? नेहरूंचा हा विचार आहे. नेहरू अल्पसंख्याकांचा या पद्धतीने विचार करतायत. अन्यथा
आपला कल्पना आहे की अलीकडे आपण पाहतो की झुंड येते आणि झुंडीनं हत्यासत्र सगळं सुरू आहे. कुणी असंही म्हणेल की त्या लोकॅलिटीमधल्या त्या परिसरामधल्या बहुतांश लोकांचं असं मत आहे की याची हत्या झाली पाहिजे, म्हणजे हा निर्णय बहुमताने झालेला आहे. मग या माणसाचा जीव महत्वाचा आहे हे सांगण्याकरता मला संविधानाचा कलम 21 सांगायची वेळ यावी का, की या माणसाचा जीव वाचला पाहिजे हे सांगण्याकरता कलम 21 सांगायचं? या प्रकारचा विचार म्हणजे याचा अर्थ असा की लोकशाही चौकटी करता बहुसंख्य असणं, बहुमत असणं ही गोष्ट आवश्यक असतेच, पण बहुसंख्य असणं म्हणजे सत्य नसतं. पाचामुखी परमेश्वर वगैरे आपण म्हणत असतो नेहमी, पण ते म्हणजे सत्य नसतं. सत्य त्याच्या पलीकडे असू शकतं. सत्य त्याच्या पुढे आपल्याला समजून घ्यावं लागतं. ही सगळी चौकट लोकशाहीची आणि धर्मनिरपेक्षतेची नेहरू समजावून सांगतायत. आणि अशा प्रकारची चौकट आकाराला यायची असेल तर मुळामध्ये तिथे स्वातंत्र्य हवं. स्वातंत्र्याशिवाय इथे अशा प्रकारची चौकट आकारालाच येऊ शकत नाही. म्हणजे एक आणखीन एक प्रसिद्ध असा प्रसंग आहे की एकदा एक चिनी कुत्रा भारतामध्ये आला आणि तो भारतीय कुत्र्याला म्हणाला की माझ्याकडे पहा, मी कसा धष्टपुष्ट आहे. मी नव्हे, म्हणजे चिनी कुत्रा. आमचा किती विकास झालेला आहे, बरोबर ना? विकास सगळीकडे होत असतो अशा प्रकारचा. आणि तू किती म्हणे लुकडा आहेस, काय अशक्त आहेस, काय तुम्ही माओच्या राज्यामध्ये आम्ही किती प्रगती केली पहा, असं म्हटल्यानंतर तो कुत्रा सगळं ऐकतो. तो म्हणतो पण मित्रा, तू मग सीमारेषेवर लढून इकडं का आलास? त्यावर तो म्हणतो की मी काही भुंकू शकत नाही, मी बोलू शकत नाही. मला असं वाटतं की विकास हा केवळ फ्लायओव्हर्सचा, मॉल्सचा, इन्फ्रास्ट्रक्चरचा नसतो. जोपर्यंत तुम्हाला बोलण्याचा हक्क नसतो, जोपर्यंत तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं, तोपर्यंत इथे कुठलीच लोकशाही, कुठलीच धर्मनिरपेक्षता, कुठल्याच प्रकारची चौकट आकाराला येऊ शकत नाही. आणि म्हणून हा जो स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, मला असं वाटतं की एक फार महत्त्वाची घटना आहे आणि जी आपल्यापैकी अनेकांनी कदाचित ऐकली पण असेल. के शंकर पिल्लई यांनी एक कार्टून काढलं. काश्मीरच्या प्रश्नाविषयी त्यांचं हे कार्टून होतं आणि त्या कार्टूनमध्ये त्यांनी नेहरूंना चक्क गाढव दाखवलेलं होतं. तेव्हा नेहरू पंतप्रधान होते. नेहरू पंतप्रधान असताना एक कार्टुनिस्ट त्यांना गाढव असं दाखवतो. असं चित्र जेव्हा येईल, असं कार्टून जेव्हा पेपरमध्ये येईल, तेव्हा पंतप्रधान काय करतील असं आपल्याला वाटतं? की ज्या काळामध्ये अमुक प्रकारचा विनोद होईल अशा संभाव्यतेमुळे लोकांवरती अटक होते, अशा काळामध्ये के शंकर पिल्लईंना UAPA, NSA, सेडिशन कुठल्याही प्रकारचा कायदा त्यांच्यावरती लावला गेला नाही. उलट पक्षी पंतप्रधान कार्यालयातून त्यांना फोन आला, वुड यू प्रेफर अ कॉफी विथ अ डॉंकी? गाढवासोबत कॉफी घ्यायला आवडेल का? के शंकर पिल्लईंना बोलावलं जातं, त्यांचे मुद्दे ऐकून घेतले जातात, त्यांचा विचार ऐकून घेतला जातो. शेवटी त्यांना जे करायचं ते करतील, पण तुमचं मत महत्त्वाचं आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही मांडलं पाहिजे. अशा प्रकारची उदारमतवादी लोकशाही परंपरा रुजवण्याकरता तशा प्रकारची निष्ठा असावी लागते. नेहरू अशा प्रकारची निष्ठा, अशा प्रकारचं वातावरण निर्माण करत होते की ज्यातून हा देश आकाराला आला. आणि म्हणून बिनधास्त लोक नेहरूंवरती टीका करत होते. आपल्याला कल्पना आहे की अशाच प्रकारच्या एका टीकेवरून मागे NCERT मधल्या एका कार्टूनवरून मोठा हल्ला झाला होता. त्यामुळे लोकांच्या भावना कधी दुखावल्या जातील आपल्याला सांगता येत नाही. आणि अलीकडं तर त्या फारच नाजूक झालेल्या आहेत. म्हणजे पुरुषोत्तम अग्रवाल यांची एक कादंबरी आहे. त्या कादंबरीचं शीर्षक आहे नाकोहस. नाकोहस या शब्दाचा अर्थ तुमच्यापैकी कुणाला माहीत असण्याचं कारण नाही, कारण हा शब्दच नाही. ते ॲक्रोनिम आहे, ते एक संक्षिप्त रूप आहे. नॅशनल कमिशन फॉर हर्ट सेंटिमेंट्स, दुखावलेल्या भावनांचा राष्ट्रीय आयोग. त्यामुळे अशा प्रकारचे अनेक राष्ट्रीय आयोग आपल्याला करावे लागणार आहेत. आपल्याला कल्पना आहे रवीश कुमारनं तर अशा प्रकारच्या अनेक आयोगांची स्थापना केलेली आहे. तर त्याच्यामुळे आज जेव्हा इतक्या पातळीवरती छोट्या छोट्या गोष्टींनी लोकांचे मानभंग होतात, भावना दुखावल्या जातात, अशा वेळेस नेहरूंसारखा पंतप्रधान
स्वतःवरती सहजपणे हसू शकतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जगात तुम्ही काही करा, पण स्वतःवरती निखळपणे हसता येणं ही सोपी गोष्ट नाही. तेवढी सेल्फी काढण्यासारखी गोष्ट नाही. ही त्यांच्या आतमध्ये रुजलेली असल्यामुळे स्वातंत्र्याचा हा मूलभूत विचार त्यांनी मांडला आणि म्हणून अशा प्रकारचे सगळे आपले संविधान करते होते, म्हणून ती चौकट आकाराला आली. एका बाजूला आपलं कल्पना आहे की स्वातंत्र्य, लोकशाही, आणि लोकशाहीविषयी बोलत असताना पुन्हा आवर्जून सांगितलं पाहिजे की या लोकशाहीमधल्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्थात्मक ज्याला म्हणू आपण की त्याची स्वायत्तता, इन्स्टिट्यूशनल ॲटॉनॉमी ही टिकवण्याकरता मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न हे नेहरूंनी केले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगामार्फत, म्हणजे निवडणूक आयोग असण्याच्या ऐवजी सरकारनंच निवडणुका घ्याव्यात असा चक्क प्रस्ताव होता. सरकारनंच निवडणुका घ्याव्यात. आत्ता विषय नाही बोलत आहे मी, तेव्हा विषय सांगतोय. तर निवडणूक असं म्हटल्यानंतर नेहरूंनी त्याला कडाडून विरोध केला की ज्या माणसानं त्यावेळेस खरं म्हणजे त्याला पाठिंबा दिला असता तर त्यांचंच बरं झालं असतं, काँग्रेसची सत्ता अधिकार राहिली असते. पण अशा प्रकारची गोष्ट असता कामा नये. आणि हा निवडणूक आयोग जी पहिली निवडणूक घेतो त्या मुद्द्याकडे मी येतो आणि मग आपण पुढचे काही प्रश्न असतील तर त्याच्याविषयी बोलूयात. 1947 ते 1952 हा आपल्याला माहिती आहे की अजून सरकार आपलं स्थापन व्हायचं होतं, निवडणुका इथं व्हायच्या होत्या. आपली जी पहिली निवडणूक आहे तिची सगळी जी प्रक्रिया आहे ती ऑर्निट शानी या बाईंनी, इस्रायली प्राध्यापिकेनं, हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक या पुस्तकामध्ये सगळी नोंदवलेली आहे. कारण मी मगाशी म्हटलो त्याप्रमाणे 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काय केलं ब्रिटिशांनी 150 वर्ष, अशा प्रकारचा प्रश्न नेहरूंनी उपस्थित केला नाही. इथे सगळं बेचिराग झालेलं, हिंदू मुस्लिम दंगलींनी मुळात देशाची फाळणी झालेली, रस्त्यावरती असा रक्त माखले सगळे रस्ते, भवताल असा छिन्न विच्छिन्न झालेला, केवळ 15% लोक साक्षर, कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण म्हणू की इन्फ्रास्ट्रक्चर बिलकुल नाही. अशा सगळ्या कालावधीमध्ये एक माणूस पंतप्रधान होतो आणि मग आता निवडणुकीला सामोरं जायचे, निवडणुकीसाठीची यादी तयार करायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1951-52 साली जी पहिली मतदार यादी तयार केली त्या मतदार यादीकरताचे इतके प्रचंड कष्ट, आणि ते सगळं आपल्याला दिसतं ह्या ऑर्निट शानी यांच्या पुस्तकामध्ये. त्याच्यामध्ये 2च अटी होत्या. एक म्हणजे वयवर्ष 21 पूर्ण असलं पाहिजे. तेव्हा आपलं कल्पना आहे की तेव्हा सुरुवातीला मतदारासाठीचं वय जे आहे ते 21 होतं. राजीव गांधींच्या काळामध्ये 61व्या घटना दुरुस्तीनं म्हणजे थोडंसं MPSCला मदत होईल ते 21वरून 18 झालं. यावेळेस ही एक अट होती. दुसरी अट होती ती म्हणजे 180 दिवस वास्तव्य असलं पाहिजे. ते 180 दिवस वास्तव्य याच्याकरता की भारताची फाळणी नुकतीच झालेली होती, त्याच्यामुळे लोकांची ये जा सुरू होती. त्याच्यामुळे हे 2 मुद्दे फक्त त्याच्यामध्ये होते. आपण एक व्यक्ती एक मत बरोबर एक मूल्य, हे राजकीय लोकशाहीचं तत्व हे संविधान लागू होताच लगेच स्वीकारलं. तुम्हाला याचं आश्चर्य वाटेल, युरोपामध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळावा याच्याकरता मोठा लढा द्यायला लागला. म्हणजे सुरुवातीला तर असं होतं की ज्या महिलेच्या नावावरती स्वतःचं घर आहे तिलाच फक्त मतदानाचा अधिकार. आता एकतर महिलांच्या नावावरती संपत्ती किती असते आपल्याला कल्पना, इथे काय तिथे काय, अशा प्रकारच्या अनेक अटी होत्या. भारतामध्ये अशा प्रकारची कुठलीही सशर्त अशा प्रकारचं ज्याला म्हणतो पण सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असं न देता सगळ्यांसाठी हा मताधिकार दिला गेला. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ऐतिहासिक गोष्ट आहे. म्हणजे तो एक फार इंटरेस्टिंग प्रसंग 2009 साली घडला होता. बराक ओबामा भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी मनमोहन सिंगांना एक पुस्तक भेट दिलं. आता मनमोहन सिंगांना पुस्तक भेटलं कारण मनमोहन सिंग वाचायचे. त्याच्यावरती असं लिहिलेलं होतं, फ्रॉम ओल्डेस्ट डेमोक्रेसी टू लार्जेस्ट डेमोक्रेसी. जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाहीकडून जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला सप्रेम भेट. जुनी लोकशाही म्हणजे अमेरिका,
बरोबर ना, मोठी लोकशाही म्हणजे आपण. तर सीताराम येचुरी तिथं होते. सीताराम येचुरी म्हणाले, मिस्टर ओबामा, यू आर नायदर ओल्डेस्ट नॉर लार्जेस्ट. तुम्ही जुनी लोकशाही पण नाही आहात आणि तुम्ही मोठी लोकशाही पण नाही आहात. तर आता ओबामा एकदम फंबल झाले, म्हणजे असं कसं काय. ते म्हणे की भलेही तुम्हाला स्वातंत्र्य 18व्या शतकामध्ये मिळालं, 1776ला मिळालं, पण तुम्ही सार्वत्रिक प्रौढ मताधिकार 1964ला दिला. भारताला स्वातंत्र्य मिळतं, संविधान लागू होतं आणि 1950 पासून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला जातो. ही केवळ ऐतिहासिक गोष्ट आहे. आणि 1951च्या ह्या सगळ्या निवडणुकीसाठी मतदार यादी जेव्हा तयार होत होती, तेव्हा अनेक स्त्रियांची नावं अशी आहेत. प्रशांत कोठाडे यांची बहीण, प्रसाद जावरेंची पत्नी, अशा प्रकारे, पण त्यांचा मतदानाचा हक्क रोखला नाही. केवळ स्त्रिया आहेत, त्या अशिक्षित आहेत, खेडवळ आहेत म्हणून त्यांचा अधिकार नाकारला नाही. प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असेल. तुम्हाला आश्चर्य वाटलं, राजेंद्र प्रसाद त्यावेळेस 1950-51मध्ये नेहरूंकडे येतात, म्हणतात काही ट्रान्सजेंडर आहेत, काही तृतीयपंथी लोक आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा का. नेहरू त्यांच्याकडे बघतात, म्हणतात की आपलं काय ठरलं, 2 अटी, वयवर्ष 21, 180 दिवस वास्तव्य. त्याचं सेक्शुअल ओरिएंटेशन काय, त्याचा लैंगिक कल काय, हा मुद्दा कुठे आला. आज सुद्धा ट्रान्सजेंडर म्हणजे आपण ह्या सगळ्याविषयी बोलायला दचकतो. 1950च्या दशकामधली ही चर्चा आहे आणि त्यावेळेस प्रत्येकाला हा मतदानाचा अधिकार दिला जातो. एवढंच नाही, बाबासाहेब सांगतात की आग्नेय ते वायव्य अशा प्रकारे गावामध्ये जा आणि अशा प्रकारे लोकांची नोंदणी करा. याचं कारण असं की गावकुसाबाहेरचे जे लोक आहेत त्यांना वगळू नका. इथला कुठलाही माणूस ह्या सगळ्या लोकशाही प्रक्रियेपासून वंचित राहता कामा नये. सबका साथ सबका विकास नुसतं म्हणून उपयोग नसतो. प्रत्यक्षामध्ये सगळ्या चौकटीमध्ये लोक सामील झाले पाहिजेत. याच्याकरताची एक धडपड की ज्या काळामध्ये ब्युरोक्रसी म्हणजे नोकरशाही अजून एस्टॅब्लिश झालेली नाही आहे, लोक शिकलेले नाही आहेत, अशा वेळेस हे सगळं करणं, याला ऐतिहासिकतेशिवाय, ऐतिहासिक म्हणण्याशिवाय दुसरा कुठला शब्द नाही. आणि त्याच्यामुळे नेहरूंनी अशा प्रकारच्या सगळ्या वसाहतवाद विरोधी लढ्यातून एक प्रकारे ही सगळी उभारणी केली. मला असं वाटतं की 1964ला जेव्हा नेहरू गेले तेव्हा फार सुंदर असं म्हटलं होतं वाजपेयींनी, अ ड्रीम हॅज बीन शॅटर्ड, अ सॉन्ग सायलन्स्ड, अ फ्लेम हॅज व्हॅनिश्ड इन द इन्फिनाइट. It was the dream of a world without fear and without hunger. It was the song of an epic that had echo of Gita and fragrance of roots. It was the flame of a lamp that burnt all night, fought with darkness, and led us way one more and attained nirvana one fine morning. मला असं वाटतं की वाजपेयी हे त्या स्वप्नाकडे निर्देश करतायत, ज्याचा मला वाटतं सुरुवातीला प्रशांत भाईंनी उल्लेख केला होता की नेहरू हे अशा प्रकारचं स्वप्न आपल्याला दाखवत आहेत की कुठल्या दिशेनं आपल्याला जायचं आहे. म्हणजे हाफिज जालंधरी नावाचे जे कवी आहेत, ज्यांनी पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहिलं, ते असं म्हणायचे की भारताला आपण नेहमीच पाकिस्तानपेक्षा श्रेष्ठ आहोत असं वाटत राहिलं. म्हणजे क्रिकेट मॅचमध्ये हरवल्यामुळे नव्हे, आता तर फायनलमध्ये पण नाही आपण, असो, पण आपलाच ऋषी सुनकची टीम तिथे आहे. मुद्दा असा, भारताला नेहमीच आपण पाकिस्तानपेक्षा श्रेष्ठ आहोत असं वाटलं, याचं कारण भारताकडे नेहरू होते. हे 1964 सालचं हाफिज जालंधरींचं विधान आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपले नारायण सुर्वे असं म्हणाले होते की एक उजेड घेऊन जाणारा जो हातगाडीवाला आहे त्याला म्हणाले, आता कशाला तू प्रकाश वाहतोस, आता कशाला उजेड वाहतोस, पुढे काळोख दात विचकत असेल. आणि आज खरोखरच काळोख दात विचकत असताना नेहरू नावाचं स्वप्न, नेहरू नावाचा विचार, ते स्वप्न, मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलो त्याप्रमाणे, आईना मुझे मांगता हो मुझसे मेरी पहले की सूरत, ती सूरत शोधणं, ते मूळ रूप शोधणं, या दिशेनं आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून नेहरूंचा हा सगळा विचार, त्यांचं कार्य हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. एवढं बोलतो आणि इथं थांबतो.